तर काँग्रेसच्या एकंदरीत संपूर्ण या निवडणुकीमधल्या कामगिरीवर आता नाना पटोले यांची देखील प्रतिक्रिया समोर येते आहे। पराभवाचं आत्मचिंतन करू असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। सत्तेमधून पैसा आणि पैशातून सत्ता, भाजपचं हे नवं धोरण असल्याची टीका नाना पटोले यांनी केलेली आहे। काँग्रेसची टक्केवारी सर्वाधिक असल्याचं देखील पटोले यांनी स्पष्ट केलं आहे। सध्या भंडाऱ्यामध्ये काँग्रेसची कुल पिछाडी पाहायला मिळते आहे, बीजेपी समोर दिसतंय का? पण नगरपालिकेच्या सदस्यामध्ये आम्ही अनेक ठिकाणी पुढं आहोत। नगराध्यक्षाच्या उमेदवारामध्ये आमची थोडी पिछाड झालेली आहे, हे मान्य आम्ही करतो, पण मोठा पर्सेंटेज जो आहे तो काँग्रेसच्या बाजूने जास्त आहे। आणि मी तुम्हाला सांगितले की निवडणुकीमध्ये सत्ता आणि सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे जे बीजेपीचं नवीन धोरण आहे त्याच्यामध्ये अनेक लोक त्या प्रलोभनात येतात आणि मग 5 वर्ष महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नामध्ये लोक गुंतलेले असतात। त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं आम्ही आत्मचिंतन करू। गोंदियामध्ये काँग्रेस 4 पैकी 3 जागेमध्ये काँग्रेस आलेली आहे आणि त्याच्यामुळे जे काही आता भंडारा गोंदियाचा जो निकाल आहे तो मी काल पण म्हटलं की 80% पर्यंत आमचं येईल, तर त्याला सदस्य आमचे जास्त आहेत, त्यामुळे जो अंदाज होता तो अंदाज खरा। दरम्यान नगरपालिकेच्या निवडणुकीत पैशाचा वारेमाप वापर झाला, त्याचाच हा निकाल असल्याचा आरोप अनिल परबांनी केला। तसंच आमदार अनिल परबांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेच्या युतीवरही भाष्य केलंय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसेच्या युतीची घोषणा कोणत्याही क्षणी होईल अशी माहिती अनिल परबांनी दिली आहे। जागा वाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात आली आहे, तसंच युतीच्या घोषणेनंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील असं अनिल परबांनी यावेळी सांगितलंय। यावेळी मुंबईकर जनता ठाकरे बंधूंना कौल देतील असा विश्वास परबांनी व्यक्त केलेला आहे। की या निवडणुका गावकी आणि भावकीमध्येच आतापर्यंत लढल्या गेल्या होत्या। शिवसेना देखील त्याच पद्धतीने या निवडणुका लढत होती आणि ह्या वेळेला पैशाचं अफाट प्रदर्शन किंवा पैशाचा वारेमाप वापर किंवा पैशाची गारपीट ही या निवडणुकीमध्ये झाली आहे आणि त्याचे ते निकाल आहेत। अंतिम निर्णय कुठल्याही क्षणी जाहीर केला जाऊ शकतो। जवळपास सगळं संपलेलं आहे। दोन्ही पक्षाचे सर्वोच्च नेते कुठल्याही क्षणी या बाबतीतली अधिकृत घोषणा करतील। कुठल्याही क्षणी म्हणजे आजपासून कुठल्याही क्षणी। जागा वाटपाचा काही फॉर्म्युला ठरलेला आहे? हे ज्या वेळेला जागा वाटप म्हणजे घोषणा होईल अधिकृत, त्यामध्ये सगळ्या गोष्टींची उत्तरं दिली जातील आणि तुम्हाला सगळ्या गोष्टींचे जे काही अपेक्षित प्रश्न आहेत हे त्या ज्या वेळेला याची घोषणा केली जाईल त्यावेळेला तुम्हाला कळवलं जाईल। पाहुयात पुढची बातमी। श्रीवर्धनमध्ये सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसलेला आहे, कारण शिवसेना ठाकरे पक्षाचे अतुल चोगले तिथे विजयी झाले। राष्ट्रवादीचा पराभव आमचा चमत्कार आहे असं म्हणत भरत गोगावले यांनी तटकरेंना टोला लगावला। तर दुसऱ्याच्या भांड्यामध्ये कुणी डोकावत असेल तर आम्ही देखील काहीतरी करू शकतो असा टोला गोगावले यांनी सुनील तटकरे यांना लगावलाय। श्रीवर्धनमधील खेळीला गोगावले यांनी गनिमी काव्याची उपमा दिली। होणं पण गरजेचं होतं, कारण दुसऱ्याच्या भांड्यामध्ये डोकावत असताना आपलं पहिलं भांडं स्वच्छ आहे का बघायला पाहिजे होतं आणि त्या अनुषंगाने आज जो का आम्ही चमत्कार केलाय तो केलाय। आता इथून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून वीरेश्वरांना नमस्कार करून आम्ही श्रीवर्धनच्या दिशेने रवाना होतोय। तटकरेंच्या पराभवासाठी आपण उपाटाची हातमिळवणी केली का? चमत्कार काही गोष्टीचा जो चमत्कार असतो, शिवाजी महाराजांनी काही युद्ध जिंकलीत ते गनिमी काव्याने जिंकलीत, युक्तीने जिंकलीत। तसं राजकारणामध्ये काही वेळेला गनिमी कावा आणि युक्ती वापरावी लागते। जर ते लोक आमच्या इकडे काय वापरू शकतात तर आम्ही नाही काय वापरू शकत। राहता नगर परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता आलेली आहे। श्रीकांत, भाजपचे स्वाधीन गाडेकर विजयी झालेले आहेत। 20 पैकी भाजप शिवसेनेचे 19 नगरसेवक विजयी झाले। विखे पाटलांनी गड राखल्याची आता चर्चा सुरू झालेली, कारण ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। राहता नगर परिषदेवर भाजपची एकहाती सत्ता आली असून स्वाधीन गाडेकर विजयी झालेत। 20 पैकी भाजप शिवसेनेचे 19 नगरसेवक इथं विजयी झालेत। विखे पाटलांनी आपला गड कायम राखलेला आहे। नगर परिषदेच्या निकालामध्ये
जो प्रचंड मताधिक्य राहत्या नागरिकांनी दिलं, प्रथम त्या विजयाबद्दल मी आमच्या सर्व मतदार बंधू भगिनींचं मी मनापासून अभिनंदन करतो. त्यांचे आशीर्वाद होते, त्या आशीर्वादानं सर्व उमेदवार विजयी झालेत.